सगळ्यात इम्पॉर्टंट फॉर्म्युला म्हणजे व्ही लुकअप आणि एच लुकअप. हे दोन्ही फॉर्म्युले हे तुम्हाला 90% जॉब ओपनिंग्समध्ये विचारले जातात. त्यामुळे ही व्हिडिओ बघितलीत की तुम्हाला त्यांचे बेसिक कन्सेप्ट्स आहेत त्या क्लिअर होऊन जातील. किंवा इवन जे जॉबला जातात त्यांना कधी टास्क पण दिले जातात. मग त्यावेळेला त्यांच्या डोक्यामध्ये येतं की कुठचा फॉर्म्युला लावायचा, व्ही लुकअप लावायचा का एच लुकअप. ते कन्सेप्ट आहे ती ही व्हिडिओ बघितली की तुमची क्लिअर होऊन जाईल. तर आता पहिलं बघूया आपण व्ही लुकअप. आता इथे काय दिलं आहे तर स्टॉक आहे ABCD आणि त्यांच्या प्राईस आहेत. आणि इथे काय दिलं आहे तर आपल्याला जो सिक्वेन्स आहे तो चेंज करून दिला आहे आणि त्यांच्या प्राईस फाइंड आउट करायच्या आहेत. तर आपण इथे यूज करणार व्ही लुकअप. का व्ही लुकअप तर जो डेटा आहे व्ही लुकअपचा अर्थ होतो व्हर्टिकल लुकअप, एच लुकअप म्हणजे हॉरिझॉन्टल लुकअप. आता इथे मला ची प्राईस फाइंड आउट करायची आहे. तर आता हा छोटा डेटा असल्यामुळे मी डायरेक्टली इथं 40 लिहू शकतो किंवा कंट्रोल F मारून, जर थोडासा अजून मोठा असेल तर कंट्रोल F मारून मी फाइंड करू शकतो. पण आता मी काय इथे व्ही लुकअप लावणार तर मला काय शोधायचं आहे तर प्राईस कशामध्ये आहे. तर इथे मला कसं पण विचारलेलं असू दे पण प्राईस इथे कशामध्ये आहे तर कॉलममध्ये आहे. त्यामुळे मी इथे यूज करणार व्ही लुकअप इज इक्वल टू व्ही लुकअप टॅब लुकअप व्हॅल्यू येईल C कॉमा टेबल ॲरे येईल स्टॉकपासून ते प्राईसपर्यंत. आणि हा टेबल ॲरे सिलेक्ट करतानाच आपण काय करायचं तर कॉलम इंडेक्स नंबर असतो इथे जो येतो तो आपण बघून ठेवायचा. सेकंड फंक्शन F4 किंवा नुसतं F4 करा तुम्ही जर PCवर असाल तर. लॅपटॉपवर असेल तर फंक्शन F4 कॉमा 2 कॉमा 0 का देतात प्रत्येक जणांचा प्रश्न असतो. तर कॉमा देऊन आपण 0 देतो कारण का आपल्याला एक्झॅक्ट मॅच पाहिजे असतं म्हणून. एंटर. आता ह्याच्यामध्ये जर समजा मी ह्या Cला इथे मी स्पेस दिला तर तो एरर देणार. त्यामुळे कधी पण लक्षात ठेवा तुम्ही जे लुकअप जी व्हॅल्यू असते ती एक्झॅक्ट मॅच लागते तरच ते तुम्हाला डेटा फाइंड आउट करून देतं. असंच तुम्ही काय करू शकता तर बाकीच्यांना अप्लाय करू शकता हा फॉर्म्युला. आता आपण इथे बघूया एच लुकअप. आता इथे मी डिसाईड कसं केलं एच लुकअप तर सेम आहे डेटा, फक्त हा कसा आहे तर हॉरिझॉन्टल आहे. एच लुकअप म्हणजे काय तर हॉरिझॉन्टल लुकअप. इथे मला काय करायचं तर प्राईस शोधायचे. तर आता हा अप्लाय कसा करायचा इज इक्वल टू एच लुकअप टॅब लुकअप व्हॅल्यू ही युनिक असते. म्हणजे जसं आता इथे C आहे परत इथे C काही रिपीट झालेला नाही आहे. त्यामुळे मी इथे C घेतलं. त्यानंतर कॉमा हा सिंटॅक्स जसं सांगतोय त्याप्रमाणे आपण जायचं असतं. टेबल ॲरे स्टॉक आणि प्राईस. आता इथे रो नंबर महत्त्वाचा आहे. इथे बघा फॉर्म्युल्यामध्ये एच लुकअपमध्ये रो नंबर महत्त्वाचा असतो. मी इथे सिलेक्ट केलं टेबल फंक्शन F4 कॉमा रो इंडेक्स नंबर काय येईल तर सेकंड कॉमा एक्झॅक्ट मॅचसाठी पण इथे पण 0. आणि हा फॉर्म्युला आहे तो आपण कॉपी पेस्ट पण करू शकतो. आय थिंक तुम्हाला सगळ्यांना व्ही लुकअप आणि एच लुकअप याची बेसिक कन्सेप्ट तरी क्लिअर झाली असेल. आता इथे बघू शकता आपल्याला एक मार्कशीट दिली आहे. त्याच्यामध्ये काही मुलांची नावं दिली आहेत आणि आपल्याला पर्सेंटेज फाइंड आउट करायचे. आणि इथे बघितलं तर सिक्वेन्समध्ये नाही आहे डेटा. इथे जे पहिला मुलगा आहे तोच इथे खाली नाही आहे. तर आपल्याला काय करायचं तर त्याचे पर्सेंटेज फाइंड आउट करायचे. तर ते कसे करणार तर पर्सेंटेज माझ्या जो टेबल दिलेला आहे ते कशामध्ये आहेत तर कॉलममध्ये आहेत. त्यामुळे मी इथे अप्लाय करणार व्ही लुकअप. आता हा कसा स्टार्ट करायचा ते पण मी दाखवतो. इज इक्वल टू व्ही लुकअप टॅब लुकअप व्हॅल्यू येईल नाव लेफ्ट एरो कॉमा त्यानंतर टेबल ॲरेसाठी मला काय जायला लागेल तर वरच्या टेबलमध्ये. आणि इथे किती पण लेफ्ट साईडला मोठा डेटा असू दे आपण स्टार्ट करायचं नेमपासून. म्हणजे जो लुकअप व्हॅल्यूचा जो कॉलम आहे तिथपासून ते आपल्याला जे आन्सर पाहिजे तिथपर्यंत. आणि शिफ्ट कंट्रोल डाऊन एरो. आता इथे आपण ज्या वेळेला टेबल ॲरे सिलेक्ट करतो त्याच वेळेला आपण बघून ठेवायचा तो कॉलम कितवा होता तर 9वा कॉलम होता. त्यानंतर F4 कॉमा 9 कॉमा 0 एक्झॅक्ट मॅचसाठी 0 एंटर. आता इथे आपण बघू शकतो जे इथे पर्सेंटेज आहेत तेच इथे आलेले आहेत, फक्त डिजिटमध्ये थोडासा फरक आहे. तर समजा मला इंग्लिशचे पण मार्क फाइंड आउट करायचे असतील तर मी काय करणार तर व्ही लुकअप इज इक्वल टू व्ही लुकअप टॅब लुकअप व्हॅल्यू येईल नाव कॉमा टेबल ॲरे येईल नावापासून ते इंग्लिशपर्यंत. आता इथे बघू शकतो आपण सेकंड कॉलम आहे
त्यानंतर परत फंक्शन F4 कॉमा 2 कॉमा 0 आणि एंटर. आता इथे पण जे 58 आहेत इथे पण 58 आहेत. त्यानंतर परत मला टोटल काढायची असेल तर सेम इज इक्वल टू व्ही लुकअप टॅब लुकअप व्हॅल्यू येईल नाव कॉमा टेबल ॲरे येईल नावापासून ते टोटलपर्यंत 8वा कॉलम आहे. फंक्शन F4 कॉमा 8 कॉमा 0 एंटर. असं आपल्याला काय करायचं तर प्रत्येकासोबत प्रॅक्टिस करू शकता. इथे ॲडव्हान्स व्ही लुकअप पण यूज करू शकतो कर्ली ब्रॅकेटचा, तो मी नंतरच्या व्हिडिओमध्ये एक्सप्लेन करेन. पण आता तुम्हाला पहिलं बेसिक करायचं आहे. पहिलं तुम्ही व्ही लुकअप लावा इकडे तुम्हाला जसं जमतंय तसा. त्यानंतर ह्याला फॉर्म्युला कॉपी पेस्ट करून टाका. त्यानंतर तसंच इंग्लिशला पण इथे कॉपी पेस्ट करून टाकायचं. पण खाली येऊन एकदा चेक करा कुठे एने वगैरे काय आलेलं आहे का, तरच मग मात्र पुढे जा. असं तुम्हाला ही शीट सॉल्व करायची आहे. आता इथे आपल्याला अप्लाय करायचं आहे एच लुकअप. आता इथे कसं मी डिसाईड केलं तर आपल्याला फाइंड आउट काय करायचं तर बिल नंबरवरून अमाऊंट फाइंड आउट करायची आहे आणि ट्रेन नेम फाइंड आउट करायचा आहे. तर हा बिल नंबर मला इथेच दिसत नाही आहे, बिल नंबर इथे वेगळा आहे. तर ह्या बिल नंबरच्या रोमध्ये कुठे पण असू शकतो. त्यामुळे मी काय करणार तर एच लुकअप यूज करणार, कारण का डेटा आहे तो माझा हॉरिझॉन्टल आहे. इज इक्वल टू एच लुकअप टॅब लुकअप व्हॅल्यू येईल बिल नंबर कॉमा टेबल ॲरे येईल बिल नंबरपासून. आता इथे पण किती पण मोठा डेटा असू दे डेटच्या आपला बिल नंबरच्या वरती तिथपासून मी घेणार नाही. बरीच जणं इथनं टेबल ॲरे सिलेक्ट करतात. तर बिल नंबर त्यानंतर अमाऊंटपर्यंत मी सिलेक्ट केलं. आता इथे बघू शकतो आपल्याला जो फॉर्म्युला शो करतो आहे त्याच्यामध्ये रो इंडेक्स नंबर विचारतो आहे. मग ज्यावेळेला आता मी टेबल ॲरे सिलेक्ट करीन त्याच वेळेला बघा 3R दाखवत आहे, म्हणजे काय तर तिसरी रो. आणि हा मी पूर्ण टेबल सिलेक्ट केला आणि फंक्शन F4 कॉमा 3 कॉमा एक्झॅक्ट मॅचसाठी 0 एंटर. आता इथे मी डबल क्लिक करीन आणि त्यानंतर हा फॉर्म्युला आहे तो कॉपी करून पेस्ट करून टाकेन. आता इथे आपल्याला फाइंड आउट करायचा आहे ट्रेंड नेम. सेम फॉर्म्युला इज इक्वल टू एच लुकअप टॅब लुकअप व्हॅल्यू येईल बिल नंबर कॉमा टेबल ॲरे येईल बिल नंबरपासून ते ट्रेंड नेम F4 कॉमा 2 कॉमा एक्झॅक्ट मॅचसाठी 0. आता इथे मी परत डबल टॅप करेन त्यामुळे माझं काय होईल तर ट्रेंड नेम आहे ते शो होईल. त्यानंतर इथे मी हा फॉर्म्युला आहे तो कॉपी पेस्ट करून टाकणार. तर ह्याच्यामध्ये आपण काय शिकलो तर व्ही लुकअप आणि एच लुकअप.